तर नमस्कार मित्रांनो, खूप दिवसानंतर आपण परत येतोय. रत्नागिरी राईड नंतर आपण मी लॉग्सच नव्हते टाकले, कारण येताना तर आपण लॉग्स केलेलं आहे, पण कॅमेरा अँगल नीट सेट नव्हता. पूर्ण स्पीडोमीटरच दिसत होतं, बाकीचं बाहेरचं साईडचं काय दिसत नव्हतं एवढं, म्हणून मग त्या व्हिडिओ टाकले नाहीत. मग ते रील्समध्ये टाकेन थोड्या. आता स्पेशली आज बाहेर पडलं म्हणजे काय, आज आपल्या व्हेजिटाची सर्व्हिस आहे, 4थी सर्व्हिस आहे. ओव्हरड्यू आहे ॲक्च्युली, लास्ट महिन्यात होती पण लास्ट महिन्यात टाईमच नाही भेटला. आणि आता तेजसची पण सर्व्हिस आहेच, तर बोललो एकत्रच जाव्या तेजस आणि मी. समोरची जी एस चालली आहे ती, आता काय माहिती ती लोक एक्स्ट्रा चार्ज घेत आहे की 4थी सर्व्हिस पण फ्रीमध्ये करून देतात. ठीक आहे, चार्ज घेतला तर घेऊ दे, एवढा काय आपल्याला हाय. बहुत पैसा आहे आपले पास, क्या तेजा, बहुत पैसा आहे. वाजले ॲक्च्युली आम्हाला लवकर जायचं होतं, 10 वाजता निघायचं होतं, पण माझ्यामुळे लेट झालं. आज 11 वाजले. एक तर उठलो लेट. खूप काही इश्यूज आहेत बाईकमध्ये. इश्यूज नाही बोलू शकत, नॉर्मल इश्यूज आहेत. जसं क्लच खूप टाईट झाला आहे माझा, त्याच्यानंतर इंडिकेटर बघतो भेटला तर. ऑर्डर दिलेली होती सनीने, आता काय माहिती आलं आहे की नाही. त्याच्यानंतर मध्येच बाईक बंद होते, तो एक प्रॉब्लेम सांगायचा आहे. आणि बाकीची नॉर्मल सर्विस. आणि एक इंजिन लाईटचं बघूया काय होतं आहे. इंजिन लाईटमध्ये जाते मध्येच येते. हां, रेग्युलर आहे माहिती आहे, सिग्नेचर ती आपल्या एस डीची, तरी पण बघूया काय होतं आहे. तर मग इंजिन लाईट एक येते ती सांगायची आहे, बघूया ते काय होतं आहे. काही फॉल्ट वगैरे असेल तर बघूया चेक. कारण गोरेगाव सर्व्हिस सेंटरला माझा एक्सपिरियन्स खूप बेकार आलेला. काही सर्व्हिस करत होते की नाही ते पण नाही माहिती मला, की फक्त बाईक धुवून देत होते. आता सांताक्रूजला जातो. सांताक्रूजचं ॲक्च्युली गोरेगावचं सर्व्हिस सेंटर बंद झालं वाटतं, बरं झालं बंद झालं ज्या आयला. हां, आता सांताक्रूजचं बघूया कसा एक्सपिरियन्स येतो आहे. सांताक्रूजला चांगली आहे, म्हणजे रिव्ह्यूज चांगले आहेत तिकडच्या सर्व्हिस सेंटरचे. हां, सनीचा एक्सपिरियन्स चांगला आहे तिकडचा. आता बघूया आपण पण एक्सपिरियन्स त्या सर्व्हिस सेंटरचा कसं आहे. माझ्या ड्रीम बाईकचं शोरूम आला इथे. रोज ह्या रस्त्याने केव्हा पण ह्या रस्त्याने जातो ना, तर इकडे एक नजर जाते स्वतःहूनच. माइट बी ड्रीम बाईक शोरूम इथे आपला. येईल लवकरच, थोडी मेहनत अजून करायला आहे. हां, स्वप्न मोठी बघितली की ते बोलतात ना, स्वप्न मोठी पहावी, मग त्याला औकात के बाहर औकात के बाहर सपना देखना चाहिए, फिर पूरा करने में मजा आता है. अवकातीत स्वप्न असेल काय भाई, याची अवकात होती म्हणून घेतला. अवकाती बाहेरचे स्वप्न बघितले का, अरे भाई याची अवकात नसताना कशी काय घेतली. भाई मेहनत करायची मोठी मोठी स्वप्न पूर्ण करायला. चला रस्त्यावर लक्ष देऊया. आता बोलता बोलता अंधेरी पण आलं. इथे एक ट्रॅफिक नाही म्हणून बरं, तर हा पूर्ण रोड जाम असतो. हो, ॲक्च्युली ग्लोव्स काढलेले मी घालायला, पण नंतर विसरलो परत घरीच. ना मी ठेवून देतो रे नीट ग्लोव्ज वगैरे.
अरे आता आज मस्त रस्ता खाली होता रे, इथे फोटो काढायला मस्त भेटला असं चांगलं. खालनं ब्रिजच्या खालनं जायचंय. काय यायला कारवाल्याच्या स्वतःला एक तर जायला भेटणार नाही रे मधनं, तर राईटला दाबून बसायची ना गाडी. उगाच त्याला सिग्नल थांबायला लागला मला एका. आता तेजस कुठे गेला, पळाला पुढे. सरळ सरळ रस्ता आठवते आपल्याला थोडा थोडा. त्या रस्त्याला एकदाच आलेलं ना मागे मी, म्हणून पटकन रस्ता लक्षात येत नाही. SD सर्व्हिस सेंटर, क्लासिक व्हील्स. चल निघायचं काय, चला. चला मित्रांनो, सर्व्हिस करून झालेली आहे आपली. व्ह्यू दिसतोय का बरोबर बघूया आधी. चल बघूया, व्ह्यू तर बरोबर दिसतोय. लेट्स सी. सनी पण आम्हाला भेटायला आलेला बिचारा, वळीवर कॉलेज सुटल्यानंतर घरी जाणार होता. आम्ही ते सर्व्हिस सेंटरला आलो म्हणून तो पण आम्हाला भेटायला आला सर्व्हिस सेंटरला. असे मित्र पाहिजेत त्या आयला, कुठे पण असू दे. मला सगळे मित्र माझे चांगले भेटले तर, काही बोला. कॉलेजचे मित्र, बाहेरचे मित्र, चाळीतले मित्र, सगळे मित्र मला चांगले भेटलेत. चला, चांगला अच्छा खासा खर्च हुआ है. अटकलो. ब्लूटूथ कनेक्ट नाही केलं रे. चल भेटू. ब्लूटूथ कनेक्ट ऑन नाही केलं मी. झाला वाटतं, झाला. झाला बोल. हां झाला. हो झाला. चल बाय. नाही नाही. चलो रे भाई, लपड़ा विपड़ा मत करो. चला, सर्व्हिस झालेली आहे मित्रांनो. सांगतो तुम्हाला घरी जाऊन काय काय सर्व्हिस केली आहे ती आपली. हो घरी जाऊन नॉर्मल सर्व्हिस झाली, असं काय एवढं मोठं नाही. चौथी सर्व्हिस झाली आहे. फक्त माझा जे इंजिन लाईट येत होती ना, त्याचं लांबडा सेन्सर गेला आहे. ते यांच्याकडे नव्हता अवेलेबल, तर ऑर्डर करायला सांगितलं या लोकांना. तर आता काय 7-8 दिवस जातील याला. 10 दिवस तर पकडच. बाकी 3,500 रुपये झालं सर्व्हिस कॉस्ट.
नॉर्मल आपलं ऑइल फिल्टर चेंज केला, त्याच्यानंतर कूलंट टॉपअप केलेलं आहे, जे नॉर्मल आपली सर्व्हिस होते तीच. 3,500 रुपये झाला. स्वस्त आहे ना सर्व्हिस. 3.5 नसते झाली सर्व्हिस ॲक्च्युली. जे हां जे टँक पॅड वगैरे आहेत ना, हे टँक पॅड असतं ना, तर ते इकडचं माझं पडलेलं होतं. लास्ट टाईम आम्ही राईडला गेलेलो त्र्यंबकेश्वर राईडला, तर ते पडलेलं, तर मग ते ॲड करून घेतलं. आणि इथे कसं की एकच पेअर नाही, दोन्ही घ्यायला लागतात, लेफ्ट अँड राईट. मग त्यामुळे ते 700-800 रुपये त्याच्यात गेले, 800 रुपये ते गेले. चल वेस्टला जाऊया सलूनमध्ये. हां कुठून माहिती आहे का, पाटकर कॉलेजच्या इथून लेफ्ट मारायचं आतमध्ये. हां हां ते तू हे आणायला जातोय स्लायडर्स, ठीक आहे मग माझ्यासाठी पण घेऊन ये मग. हां अरे माझं हे नाही चालत आहे, पण जीपे नाही चालत आहे. हां जीपेचा हे म्हणजे काय बोलतात त्याला, आपलं कॅमेराच ऑन होत नाही रे. मोबाईल एकदा रिस्टार्ट मारला पाहिजे मला. जाऊ दे राहू दे, थांबायचं आहे ना पुढे जाऊन. नको, गाडी आत्ताच धुतली आहे मी, खराब नाही करणार गाडी. अरे इरलाचा सिग्नल आला. एक मिठीबाईच्या इथून आलो आपण. मग मिठीबाई त्या साईडला राहिलं म्हणजे. चल माहिती आहे मला, मग जवळच आहे. उद्या गिटार पण सर्व्हिसला द्यायचं आहे पुढच्या शनिवारी. तू गेलास ना. काय व्ह्यू आहे यार. पूर्ण ब्लॅकआउट होतो ना रात्री इथे. चला आजचा दिवस संपला, लय फिरलो. गाडी सर्व्हिस केली, सलूनमध्ये गेलो, तेजाचं काम करून आलो. हे बघ यशदी, नो घरी जा. तू पितोस तर पिते. मला मला घरच्या चहाची तलप आली. घरी फोन करून सांगितलं चहा बनवा मस्त गरम गरम. चहा पिणार आहे आणि झोपणार आहे. चला पोचलो घरी बाबा. सर्व्हिसमध्ये खूप टाइमपास गेला, म्हणजे खूप वेळ गेला. जवळजवळ 11 वाजता गाडी दिलेली, 4:30ला भेटली. 4:30ला भेटली ना त्याच्या. 4, 4:15 तर झालेलेच. पण एसडीची सर्व्हिस स्वस्तात झाली. 2,500 सर्व्हिस होते. आता फ्रीच्या सर्व्हिस संपलेल्या आहेत. आता मस्त राईड मारायची. सर्व्हिस चांगली झालेली आहे गाडी आपली. आता एक राईड मारली पाहिजे कुठेतरी.